जननी सुरक्षा योजना ही योजना केंद्र सरकारचा महत्त्वाची योजना आहे। ह्याच्यामध्ये त्यांचा उद्देश काय आहे बघा। उद्देश असा आहे की ज्या गर्भवती महिला आहेत त्यांची सुरक्षित प्रसूती सरकारी रुग्णालयात व्हावी आणि माता मृत्यू व बालमृत्यू दर कमी करणे हे त्यांचा उद्देश आहे। म्हणजे जी काही डिलिव्हरी होईल ती डिलिव्हरी घरी न होता ती डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये व्हावी आणि जे मॅटर्नल डेथ आहे आणि चाइल्ड डेथ आहे त्याचा रेट कमी करायचा, यासाठी त्यांनी ही योजना काढलेली आहे, जननी सुरक्षा योजना। बघा ह्याच्यामध्ये महत्त्वाचे उद्देश बघा। पहिला उद्देश त्यांचा असा होता की घरच्या प्रसूतीऐवजी सरकारी किंवा मान्यताप्राप्त रुग्णालयात प्रसूती व्हावी, आई व बाळाला सुरक्षित आरोग्य सेवा देण्यात यावी आणि आर्थिक मदत देऊन गरीब कुटुंबांना प्रोत्साहन देण्यात यावे, यासाठी त्यांचे हे उद्देश आहे। याच्यासाठी बघा कोण कोण पात्र आहेत। ज्या गर्भवती महिला, ठीक आहे, जे गरीब कुटुंब असतील किंवा SC/ST महिला असेल किंवा 19 वर्षावरील जेवढ्या महिला असतील तेवढ्या, किंवा पहिली किंवा दुसरी प्रसूती म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये असेल त्या सर्व, आणि महाराष्ट्रामधील सर्व पात्र महिला ज्या सरकारी रुग्णालयात प्रसूती केल्यास लाभ मिळतो। ठीक आहे, बघा आता आर्थिक लाभ कसा भेटत असतो। ग्रामीण भागामध्ये महिलांना डिलिव्हरीनंतर 700 रुपये आणि आशा वर्कर असेल तिला 600 रुपये। ठीक आहे, शहरी भागामध्ये महिलांना जे असेल डिलिव्हरीची असेल तिला 600 रुपये आणि आशा वर्कर हिला 200 रुपये असे भेटत असतात आणि ही सर्व रक्कम डायरेक्ट त्यांच्या खात्यात जमा होत असते। ठीक आहे, नंतर आपण ही डिलिव्हरी कुठं कुठं करू शकतो बघा। जेवढे बी सरकारी मान्य रुग्णालय हॉस्पिटल आहेत तिथं, किंवा PSC असेल, RH असेल त्यालाच आपण, किंवा जिल्हा रुग्णालय असेल किंवा उपरुग्णालय असतील किंवा ज्या मान्यताप्राप्त खाजगी संस्था आहेत तिथंसुद्धा आपण करू शकतो। त्याच्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट आहेत। एक असतं MCP, दुसरं असतं RCH, आधार कार्ड, बँक पासबुक आणि SC/STचा दाखला आणि BPL राशन कार्ड असेल तर ते सुद्धा लागत असते। ठीक आहे, नंतर सर्वांचे प्रश्न असतात की पैसे कधी भेटतात। हे पैसे डिलिव्हरी झाल्यानंतर 2 ते 4 आठवड्यामध्ये भेटत असतात। ते बी थेट जे आईचं अकाउंट आहे बँकेचं त्या अकाउंटमध्ये भेटत असतात। ठीक आहे।